एकनाथ शिंदे यांना तर भारतीय जनता पार्टीनं थेट मुख्यमंत्रीपदाचीच माळ गळ्यात घातली आणि तो एक वेगळाच धक्का महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात होता. 40 आमदारवाला मुख्यमंत्री झाला आणि 105 आमदारवाले देवेंद्र फडणवीस मात्र उपमुख्यमंत्री पदावरती झाले. मुळात देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपद नको असताना देखील त्यांना वरिष्ठांचं ऐकावं लागलं. परंतु ज्यावेळेस 2024ला पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना दुय्यम दर्जाची जी वागणूक मिळायला चालू झाली, त्या दुय्यम वागणुकीचा पिच्छा अजिबात सुटायला तयार नाही आहे. एकनाथ शिंदे यांचे मंत्री असतील, त्यांचे आमदार असतील, यांच्यावरती अनेक नोटिसा येणं, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळानं ज्या टेंडरवरती ज्या कामावरती सह्या केल्या होत्या ती कामं थांबवणं, त्याचबरोबर अजित पवार असतील यांच्याही बाबतीमध्ये त्याच पद्धतीनं सध्या भारतीय जनता पार्टीचा निर्णयाचा धडाका सुरू आहे. हे असताना ह्या दोघांनाही लक्षात येतं की या ठिकाणी आपण फार काळ राहिलो तर आपलं राजकारण हे फार काही चांगलं दिसत नाही, पोषक दिसत नाही आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 105 आमदार आहेत. भाजप सध्या मजबूत पक्ष म्हणून देशभरामध्ये उदयास आलेला आहे. बिहारमध्ये भाजपनं निवडणूक जिंकली, त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे प्रचंड आत्मविश्वास आहे आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती त्यांनी अगदी एकनाथ शिंदे यांचं ठाणे येथील सुद्धा शिलेदार फोडण्यास सुरुवात केलेली आहे. भाजपचं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे असं म्हटले की आमच्याकडे 2 नंबर वगैरे काही नसतं राजकारणात फक्त एकच नंबर असतो आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. ह्याच्यातून असं प्रदर्शित होतंय की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना त्यांनी गृहीत धरण्यास सुरुवात केलेली आहे. अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण सत्ता हाकू शकतो हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळंच सध्या अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील यांनाही कुठंतरी दुसरा पर्याय शोधण्याची वेळ सध्या आलेली आहे. तो दुसरा पर्याय काय असू शकतो तर तो दुसरा पर्याय हा एकमेव आहे. 2 पर्याय असू शकतात. एक तर विरोधी पक्षात थांबणं किंवा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणं. सत्तेचा पक्ष विरोधात जाऊन थांबणं सध्या अशक्य आहे, कारण विरोधी पक्षामध्ये थांबण्यास सध्या कोणतेही नेते आमदार तयार नाहीत. अगदी तुम्ही पाहू शकता अनेक विरोधातले पक्ष मोकळे झालेले आहेत. सगळ्यांनी सत्तेची सोबत धरलेली आहे, कारण सत्तेशिवाय कामं होत नाहीत, आर्थिक देवाणघेवाण होत नाहीत, हे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे. आणि त्यामध्ये विशेष म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी 2 पक्ष फोडून त्या ठिकाणी सत्तेत गेल्यामुळं विचारधारा हा विषय त्यांना लागू फारसा होत नाही आणि त्यामुळं तिथेही ते फार काही तग धरू शकत नाहीत. आणि त्यामुळं सध्या शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील यांच्यासोबत कशा पद्धतीनं होऊ शकते का काय, हा सुद्धा चाचपणे येणाऱ्या काळामध्ये होऊ शकते. परंतु उद्धव ठाकरे यांच्यापासून पक्षपोटी झाल्यानंतर वेळोवेळी एकनाथ शिंदे यांच्या गटानं सांगितलेलं आहे की आम्ही आणि उद्धव ठाकरे यांचे युतीचे किंवा मनोमिलनाचे दार कायमचेच बंद झालेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं पक्षपोटी झाले ते पाहता उद्धव ठाकरे यांच्या मनात सुद्धा या सर्व गोष्टींविषयी किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाविषयी चीड असणार आहे हे साहजिक आहे. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत, अनेक भेटीगाठी होत आहेत. दोघांचे मुंबई महापालिकेच्या दिशेनं वेगवान अशी पावलं टाकली जात आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या असल्या तरी कोणत्याही ठिकाणी या दोघा भावांची एकही सभा झाली नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की मर्यादा ठेवून, आपल्या मर्यादा ओळखून आपण कशावरती लक्ष केंद्रित करावं हेच सुद्धा त्याने आखलेलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये यश मिळण्याची चान्सेस त्यांना दिसत आहेत असंच त्यावरून दिसतं आहे. मुंबई महापालिका ताब्यात आली तरी किमान काहीतरी आर्थिक दरवाजे उघडे राहतील ह्या आशेवरती सध्या ठाकरे बंधू आहेत. आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उतरणी सध्या भाजपकडून वेळोवेळी होत असताना दिसते. हे पाहता अजित पवार यांना तरी विशेषतः काकांचाच दरवाजा किंवा काका
हेच सध्या एकमेव पर्याय असल्याचं सध्या दिसून येत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला भाजपकडे 105 आमदारांचं पाशवी बाहुबल असल्यामुळं ही फार वेगळी गणितं सध्या तरी अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील यांना चाचपता येणार नाहीत. परंतु राजकारणात काही घडू शकतं असं म्हणतात. कदाचित भाजपमधीलच नाराज लोकांची एखादी टोळी बाहेर पडून त्या टोळीचंही नेतृत्व एखादा व्यक्ती करू शकतो. काही होऊ शकतं. त्यामुळं सध्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत जे काही घडतंय त्यावरती ही दोघेही नेते नाराज आहेत. अमोल मिटकरी यांचं सुद्धा वक्तव्य बघण्यासारखं किंवा ऐकण्यासारखं होतं की अजित पर्व महाराष्ट्रात येऊ शकतं असं त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याच्यावरून असं लक्षात येतं आहे की अजित पवार एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिली नाही. आपण मात्र आता सध्या एकच बघावं आणि ऐकावं लागेल, आगे आगे देखो होता है क्या.